प्रातस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वं सच्चित्सुखं परमहंसगतिं तुर्यं यत्स्वप्नजागरसुषुप्तमवैति नित्यं तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसंगः। तेषामसो विरजः ब्रह्मलोकः न येषु जिह्मममृतं न माया चेति। थोडंसं एक दृष्टिक्षेप देणं आवश्यक आहे पुढच्या मंत्रात जाण्याच्या आधी. या पहिल्या प्रश्नात जे प्रश्नोपनिषदाची सुरुवात आहे कबंधी या विद्यार्थ्यांनी गुरुला प्रश्न केला की संपूर्ण जग जे निर्माण होते सगळं नामरूपात्मक जगत संपूर्ण आपण जे अनुभवतो ते सगळं जगत ही कुठून प्रजा उत्पन्न झाली असा प्रश्न त्याचा होता. भगवन कुतो वा इमाः प्रजा प्रजायन्ते इति हा प्रश्न आहे मुख्य. प्रजा काय कशी आहे कोणती नाही पण कुठून निर्माण झाली म्हणजे उगमस्थान त्यांनी विचारलं. त्याच्यावर ऋषीने उत्तर दिलं वेदांताच्या दृष्टीनुसार की प्रथम प्रजापतींनी अत्यंत प्रगल्भ असं चिंतन करून तप करून त्या जगाची निर्मिती करायचा संकल्प केला. त्याचाच उठला संकल्प केला म्हणण्यापेक्षा तिथे प्रगट झाला. आणि प्रजापती दुसरं काही नसून परमात्मतत्व जेव्हा समष्टी मनाशी एकरूप होतं तेव्हा त्यानंतर प्रजापती तेच चैतन्य तत्व एका मनाशी एकरूप होत असतं तेव्हा तुम्ही आम्ही जीव. ब्रह्मांडाचं सगळं वर्णन करत आहे तर त्यांनी त्याच्यामध्ये असं संकल्पना उठली की आता एकापासून आता अनेक निर्माण करावे. त्या ठिकाणी आता निर्माण करायचे म्हणजे निर्मितीसाठी दोघं पाहिजेत. तर त्यांनी त्याच्यापासून मिथुन उत्पाद येते. पहिला श्लोक त्याचा असं नाही जेव्हा समष्टी मनाची एकरूप झालेले चैतन्य प्रजापती त्यांनी प्रथम एक जोडी निर्माण केली. एक आहे रई आणि दुसरं आहे प्राण. ज्याला अलीकडच्या भाषेत आपण प्रकृती पुरुष म्हणतो. एक जड शक्ती दुसरी चेतन शक्ती. लक्षात ठेवायचं की कुठल्या एका शक्तीने जगाची निर्मिती होत नाही. नुसतंच पेट्रोल असेल पण कार नसेल तर आपण प्रवास करू शकत नाही. नुसती कारच आहे पण त्यात पेट्रोल जर नसेल चेतन तरी ते 1 इंच चालू शकत नाही. नुसता बल्ब असेल पण इलेक्ट्रिसिटी नसेल तर लाईट मिळू शकत नाही. नुसतीच इलेक्ट्रिसिटी आहे पण बल्ब असं समजून तुम्ही आता जड आणि चेतन घ्या. त्या दोघांचं उगमस्थान परमात्मा. तो परमात्मा स्वतः शुद्ध स्वरूपात पाहिलं असताना माया रहित असताना त्याला कार्यकारण नाही. त्या जगाची उत्पत्ती नाहीच. त्या दृष्टीने ऋषीमुनी हे सांगतात संत की अरे जे झालीची नाही तयाची वार्ता पुसू तुझे काय. पण आपल्याला हे झालेलं दिसतं आणि आपल्याला हे सोपं असतं की कार्यापासून कारणाचं अनुमान करावं. फ्रॉम इफेक्ट वी कॅन इन्फर द कॉज. आणि विद्यार्थी स्थूल भूमिकेत आहे म्हणून त्याला समजा या दृष्टीने मुद्दाम सांगितलं की प्रजापतीने संकल्पना त्याच्यामध्ये उठवून त्यांनी निर्माण सगळी सृष्टी करण्याच्या आधी दोघांची एक जोडी निर्माण केली. एक रई आणि एक प्राण. ते प्रतीकात्मक आहे ब्रह्मांडात असलेल्या कालदेवतेचं. चंद्रमा रिप्रेझेंट्स रई आणि सूर्य प्राण दोन शक्ती. आता त्यानुसारच आपण सगळं पंचांगाचे वगैरे कॅल्क्युलेशन करतो. तसं चंद्रमाच्या अनुसार आपण तिथी वगैरे ठरवतो. ही आपल्या नंतर ही परंपरा आहे. आणि सूर्यानुसार आपण दिवस रात्र ही कल्पना करतो ह्या काळाची. कारण काळामध्येच निर्मिती झाली.
तर मिथुनम उत्पादयते सांगून दोन हे जोडी निर्माण केल्यानंतर आता याच्यानंतर ह्यापासून प्रजा विस्तार होईल असं त्यांनी संकल्पना केली. आपण एक एवढं मुलात हे पुढे वाढवतील आपल्याच्याप्रमाणे. तर त्यांनी मग असं संकल्पना केली की हे दोन्ही आता जगाची पुढे निर्मिती करतील. सुप्रजा करिष्यतः इति इतक्यानंतर झालं सांगून मुख्य मुद्दे घेऊन आपण पुढचा जो याच्यापेक्षा अधिक सूक्ष्म प्रश्न आहे तो समजायला आपलं सोपं व्हा म्हणून तिथून असा संपूर्ण पायरीने आपल्याला सगळं वर्णन सांगितलं की प्राण आणि त्याला दुसरं आपल्या याच्यात म्हणताय आपल्या याच्याचा आत्ता म्हणजे खाणारा भोगता. आपल्या याच्यात भोगता नेहमी प्राणयुक्त असतो, जिवंत असतो. सरळ सांगायचं आपल्यामधला जीवात्मा आणि बाहेरच्या सगळ्या गोष्टी अन्न म्हणजे ऑल द ऑब्जेक्ट्स वी एक्सपिरियन्स सगळे विषय. तर हे त्याच्यापासून ह्या जोडी निर्माण झाली. प्राणापासून आपल्या याच्यात असलेले जिवंत तत्व आणि दुसरं जड वस्तू. त्यातच प्राणाचा आणखी प्रतीक आहे अग्नी. म्हणजे प्राण अग्नी आणि हे आणि त्याचा आत्ता म्हणजे खाणारा भोगणारा हे एका मालिकेत घेतले आपण जिवंत. आणि दुसरे बाकीचे जे विषय आहे शब्दस्पर्शादी हे अन्न म्हणजे ऑब्जेक्ट सगळे. तर ते रई या भागात घेतले. आता त्याच्यापासून नंतर जेव्हा निर्मिती व्हायची त्याला काळाची काहीतरी सापेक्षता पाहिजे. तर प्रथम समष्टी दृष्टीने कालाची सापेक्षता संवत्सर म्हणजे वर्ष रूपाने घेतली. वर्षाचे असतात 12 महिने. 12 महिन्याचे 2 शकल 2 भाग 6 महिन्याचं. एक आहे उत्तरायण, दुसरं आहे दक्षिणायन. आणि यानुसारच मग त्या मनाची भूमिका सांगून जीवाला 2 गती प्राप्त होतात. एक उत्तरायण मार्ग आणि दुसरा दक्षिणायन मार्ग. उत्तरायण जर वर नेणार ऊर्ध्व, दक्षिणायन खाली आणणार पुढे कल्पने. आता पहिल्यांदा म्हणजे संवत्सराचे वर्षाचे 2 भाग म्हणजे 6 महिने. लक्षात ठेवा एकच परमात्मा 2 रूपाने प्रकटित होत आहे. आपण वारंवार उदाहरण घेतलं की सोन्यापासून आपण जेव्हा काही चेन करतो तर प्रथम नुसती एक लगड असते. तर लगड रूपाने सोनंच आहे. त्यानंतर आपण जरा स्ट्रेच करून त्यात एक वायर केला तरी सोनं आहे. त्यानंतर हळूहळू एक थोडे मणी करून आपण करतो तेव्हा देखील ते सोनं आहे. नंतर त्यात धागा घालावं तरीही सोनंच आहे. तर प्रत्येक स्टेजमध्ये जसं हेच आहे. फक्त ते सोनं जरी आकाराला आलं असलं तरी विकारवान होत नसतं एवढा प्रश्न. तसं आता हे परमात्म्यापासून हे सगळी सृष्टी निर्माण होत असताना परमात्मा निर्विकारच राहिला. त्याच्याशिवाय काय राहिले. प्रत्येक स्टेपमध्ये असताना त्या अवस्थेमध्ये असताना आता 2 शकल उत्तरायण आणि दक्षिणायन. ज्यावेळेस दिवस मोठा असतो दिवस लहान असतो अशा तऱ्हेचे 6 महिने. आता या 6 महिन्याचा एक घटक झाला 1 मास महिना. महिन्याचे झाले 2 भाग पक्ष. एक शुक्ल पक्ष एक कृष्ण पक्ष असे बरोबर आपल्या समजार्थ. तर ते देखील शुक्ल पक्ष हा कशाचं प्रतीक प्राणाचं प्रतीक आणि हे मॅटर हे रईचं प्रतीक. म्हणून आपल्या कृष्ण पक्षात करणे आपली चांगल्या गोष्टी पाहतो तर त्याचं. आणि मग आता पक्षपंध वाढतात की जर आपण एक घटक घेतला तर 1 दिवस अशा तरी दिवसापर्यंत आलं. आणि दिवसामध्ये आता 2 भाग 24 तासाचे. एक दिवा आणि रात्र. आता दिवस त्याच्यात कणाचं प्रतीक घ्यायचं प्राणाचं प्रतीक दिवस आणि मॅटरचं किंवा रईचं प्रतीक रात्र. आणि मानवाचं जीवन याच्यातच चाललेलं असतं जीवाचं सगळे अनुभव. मग त्यात आत्ता प्राण अग्नी हा एक भाग झाला दिवसाचेच असताना. त्यानंतर रई अन्न आणि हे भक्ष्य सगळे पदार्थ हे मॅटरमध्ये घ्यायचे. आणि त्या दोघांच्या संलग्नता येऊन आपल्याला सगळे एक्सपिरियन्सेस अनुभवित असतात. आता ते करत असताना हा जीवात्मा कसं कर्म करतो त्याला कर्मानुबंधीने मनुष्य लोक म्हटलं आहे. पुण्य कर्म केलं तर पुण्य लोकापर्यंत जातो. पाप कर्म केलं तर त्याला नरकादी किंवा खालच्या गोळीमध्ये जातो. दोन्ही समान झाले असताना मनुष्ययोनी प्राप्त होते. आता मनुष्ययोनीत ऑलरेडी आहे. तर त्या मनुष्ययोनीत येत असताना ह्या कालसापेक्षित दिवस आणि रात्रीमध्ये राहूनच आपलं काहीतरी कर्म करत असतो. तर गृहस्थी माणूस देखील त्या ठिकाणी सांगितलं की आपलं जीवन शिस्तबद्ध ठेवून
जर रात्री जर तो रती होत असेल संयोग वगैरे किंवा संभोग घेत असताना, तर तो देखील सापेक्षतेने ब्रह्मचर्य पाळतो. शिवाय त्याचे व्यवहार दिवसभराचे बरोबर असतील, प्रामाणिकपणे काम करत आहे, सत्याने वागत आहे, सेवा करत आहे, आणि त्याच्या जर कर्म आणि उपासनेची जोड असेल, नुसतंच कर्मकांड नाही पण त्याला थोडीशी उपासना असं प्रार्थना आहे, चिंतन आहे, ध्यान आहे, तर त्याच्या इकडच्या वासना संपून आता ह्या आयनामध्ये बसवलं त्याला गती, तो उत्तरायण गतीला प्राप्त होतो, म्हणजे क्रममुक्तीचा मार्ग घेतो. याच्या उलट जे हा नियम न पाहता ते दिवसा देखील रती होत असतात, आणि दिवसा जर ते असं त्याचं संभोग घेत असतील तर त्यांची ऊर्जा, त्यांची एनर्जी जास्त वाया जाते. शिवाय नीतिमत्तेने वागत नसेल किंवा काही नुसतंच कर्म करत असेल पण उपास नसेल, तर त्यांना पुण्यकर्म केल्यामुळं पितर लोकांची गती प्राप्त होते. एकाला म्हणतात पितृयान मार्ग, दक्षिणायन मार्ग, आणि ते पुनरावर्तन ते परत येतात म्हणजे त्या पुण्य लोकाला जाऊन. पण ज्याने अशा तऱ्हेचं जर सापेक्षतेने जीवन चांगलं जगलेलं असेल आणि सतत जाणीव केली की हे त्या परमेश्वरामुळे आपलं सगळं चाललेलं आहे, त्याच्यासाठी म्हणून त्याच्या प्रित्यर्थ त्याचं सगळे कार्य होत असेल, ती नीतिमत्ता पाहून, तर त्याच्यात जिभेवर काही खोटं नाही, कोणाला बनावटीपणे सांगितलं की येशू न जिम्हम, कुटिलता नाही ज्याच्या जीवनात, सरळता आहे. न अनृतम, अनृतम म्हणजे खोटेपणा नाही, म्हणजे माया म्हणजे कपट नाही. तेशाम असो विरजा, विरज म्हणजे रजरहित, असं शुद्ध असं रागद्वेष रहित जो ब्रह्मलोक आहे इथे त्याला प्राप्ती होते. पण याच्या उलट जे उलट मार्गाने वागत असतील तर त्यांना देखील गती प्राप्त होते, पण ते पुनरावर्तन, ते थोडंसं पुण्यकर्म केल्यामुळं पण एकच भाग ते जर करत असतील साधनेमध्ये कर्म काढण्याचा आणि त्याच्यामागे ध्यान चिंतन करत नसेल आणि शिवाय जीवन शिस्तबद्ध ठेवत नसेल, तर जीवात्मा शरीर सोडून तर जातो, तर त्याला दक्षिणायन गती प्राप्त होते, म्हणजे त्याला म्हणतात पितृयान मार्ग, दुसरे म्हणतात देवयान मार्ग. आता यात देखील शब्दशः काही आपल्या याच्यात 8व्या अध्यायात येणार आहे की शुक्ल पक्षात किंवा दिवसाची वेळ असेल तर त्याला क्रममुक्ती प्राप्त होते, उत्तरायण, आणि कृष्ण आणि धूमो रात्री तथा कृष्ण, त्याला पण या प्रश्नोपनिषदात मध्ये एका ठिकाणी असं म्हटलं आहे की कृष्ण पक्ष असो की शुक्ल पक्ष असो, या सापेक्षतेने तुमचं वागणं कसं आहे त्याच्यात. नाही तर शुक्ल पक्षात देखील वाटेल ते चुकीचं वागत असेल, नीतिमत्ता ठेवत नसेल, तर केवळ शुक्ल पक्षात आहे म्हणून त्याला सद्गती प्राप्त होईल असं नाही. कारण गती अधोगती मनाची ही युक्ती आपल्या मनाप्रमाणे. शेवट जीवात्मा शरीर जेव्हा सोडून जातो, मरण पावतं, तेव्हा स्थूल शरीर इथे असतं, सूक्ष्म शरीरातले संस्कार घेऊन जात असतो. म्हणजे इथल्या लोकांच्या कर्माचा प्रभाव त्याच्याबरोबर होतो. म्हणजे ते जास्त महत्त्व त्या कालाला न देता तुमच्या कर्माला, तुमच्या कर्मामध्ये ॲटिट्यूडला देतं. म्हणून ते उदाहरणासाठी सांगितलं की जे स्कंदयती म्हणजे प्राणाचं स्कंदन करतात, म्हणजे दिवसा रती करतात किंवा चुकीचे व्यवहार करतात, तर जरी शुक्ल पक्षात जरी असेल तरी त्यांना ते दुर्गती प्राप्त होते. किंवा कधी कधी कृष्ण पक्षात देखील जर चांगलं काम केले असेल तर त्याला सद्गती प्राप्त होते. थोडक्यात सांगायचे महत्त्व तुमच्या आतल्या कृतीला, तुमच्या ॲटिट्यूडला, तुमच्या मनोभावाला देऊन हा विषय त्यांनी सांगितला. आणि त्याच्यापासून त्या प्राण आणि रईपासून, आणि प्राण आणि रईचा मग जो प्रजापती आहे आणि प्रजापतीचं अल्टिमेटम जे आहे ब्रह्म, त्याच्यापासून हे सगळ्या प्रजा निर्माण होते. यात पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं. आता पुढचा जसा आपण अभ्यास करत जाऊ ह्या प्रश्नोपनिषदाचा, तसा प्रश्न एका एकाचा अधिक अधिक सूक्ष्म आहे की ठीक आहे एवढं जर ब्रह्मांड निर्माण झालं, आपण एक घर असेल तर आपण गुरखा ठेवतो, 2 माणसं ठेवतो कोणीतरी, तर त्याच्यापासून जे आपलं शरीर बनलं आता हे, त्याच्यामध्ये देखील 2 घटक आहे, एक प्रकृती आहे म्हणजे एक जड आहे, एक चेतन आहे. तर दुसऱ्याने याच्यावर विचार केला की हे एवढं जर मेंटेनन्स होतं असं आपल्या शरीराचं वगैरे, तर त्याच्यामागे कोणते असे देव आहे, द्योतनशील असे घटक आहे की ज्याच्यामुळे सगळं
हे चालतं. म्हणजे कधी कधी एकाने प्रश्न विचारता आपल्याला दुसरा काउंटर प्रश्न सूक्ष्म येतो. तर आता द्वितीय प्रश्नाला इथे सुरुवात होत आहे. तिथे कोणी प्रश्न विचारला आणि काय विचारला हे सांगून आता दुसरा प्रश्न या ठिकाणी सुरू होतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे मागच्या याच्यात सांगितल्याप्रमाणे प्राणाला भरपूर महत्त्व आहे. प्राण हा आत्ता आहे, भोगता आहे असं पूर्वी सांगितलं. आता ते तोच प्रजापतीचं खरं रिप्रेझेंटेशन करतो, प्रतिनिधित्व करत आहे. त्याच्याशिवाय काही पिंडाची हालचाली चालू शकत नाही आणि ब्रह्मांडाचे नाही. पण आपण ह्या व्यवहारात वाचताना इतकं काही विसरून जातो त्याला. तर तसं म्हणून या ठिकाणी छोटीशी गोष्ट सांगून वर्णन केलं की सुद्धा प्राणच नसेल तर आपण काय करणार आहे शरीराचं किंवा करावं. तर ते उत्तर देताना सांगितलं. पण त्याच्या आधी प्रश्न असेल तसा उत्तर देणार ऋषी. आता प्रश्नाचा भाग समजला म्हणजे मग तुम्हाला त्याची सूक्ष्मता पहिल्या मंत्रापेक्षा किंवा ब्राह्मणापेक्षा सूक्ष्म आहे हे लक्षात येण्यासारखं आहे. आता अथपासून सुरुवात करतात. अथ म्हणजे यानंतर काढा आता तुमचं. अथ हेनम भार्गव वैदर्भी पप्रच्छ भगवन् कत्येव देवाः प्रजां विधारयन्ते कत्र एत प्रकाशयन्ते कहा पुनरेषां वरिष्ठ इति. थोडक्यात प्रश्नाचं पॅकिंग. आजकाल पॅकेज सिस्टीम आहे. तर अथ म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर झालं देऊन कबन दिला, त्याचं समाधान झालं. मग दुसरा सूक्ष्मतेने विचार करायला लागला. आणि मग पुढे आलेला जो दुसरा शिष्य जो विद्यार्थी तो भार्गव हा वैदर्भी, विदर्भातून कोणी आलेला आहे भार्गव नावाचं. अथ म्हणजे यानंतर. एनम पप्रच्छ, त्या भार्गवानी त्यांना म्हणजे पिप्पला ऋषीला प्रश्न विचारला. ऋषी एकच, गुरु एकच. दुसऱ्या विद्यार्थ्यांनी दुसरा प्रश्न विचारला की अथ यानंतर. हे झालं आता पहिला ऐकून. आता दुसरा एनम. एनम म्हणजे ह्या प्रसिद्ध अशा पिप्पला ह्या महात्म्याला, गुरुला, ऋषीला वैदर्भी भार्गव हा विदर्भ देशात जन्माला आलेल्या ह्या भार्गव नावाच्या ऋषीने पप्रच्छ चांगल्या तऱ्हेने प्रश्न केला. म्हणजे नम्रतेने. भगवन तिथे त्याला संबोधन करत आहे की हॅलो असं बिसं काही नाही, हे भगवन. कति देवा हा एव प्रजां विधारयन्ते. पहिला प्रश्नाचा भाग पहा की एकूण किती देवता आहेत की ज्या ह्या सगळ्या प्रजेला धारण करतात. पहिला भाग. आता देव याचा अर्थ देवळातले असं नाही काय. देवाचा अर्थ आहे द्योतनाथ देव हा इत्यर्थ, जे प्रकाशमान आहे, प्रत्येकाला काही क्षमता देतात इंद्रिय. नंतर आपण बघू. हा पहिला प्रश्न. त्या दुसरं कतरे एतत् प्रकाशयन्ते, त्यांच्यामध्ये कोण कोण त्याला प्रकाशित करतात. म्हणजे देवता कोणत्या आहेत, किती आहेत, कोणत्या इंद्रियांना कोणती देवता प्रकाशित करते. ब्रह्मांड पिंडामध्ये जी देवता आहे जी जसं आपली पाहण्याची देवता डोळे. पण बाहेर जर सूर्याचा प्रकाश नसेल आणि बाहेरचे विषय असतील तर आपण बघू शकत नाही. मग सूर्य ही त्याची देवता झाली. कान ही देवता श्रवणाची. पुढचं आपलं सोपा म्हणून आत्ता सांगून टाकतो. आणि बाहेर त्यात आकाश तत्व जर नसेल तर आपल्याला शब्द ऐकायला येणार नाही, शब्दाचं ज्ञान होणार नाही. तर जसे पिंडामध्ये आहे तसंच ब्रह्मांडामध्ये देवता आहे. आता संपूर्ण जगाचा प्रजेबाबतचा प्रश्न विचारायचा. पहिला प्रश्न विचारला की कत्येव देवा हा म्हणजे किती देवता आहेत त्या ठिकाणी आणि त्याच्यापैकी कोणत्या देवता कोणाला प्रकाशित करतात, म्हणजे कोणाच्या आधाराने दुसऱ्या देवता चालतात. दुसरा पॉईंट. सो कतर एतत् प्रकाशयन्ते आणि कहा पुन्हा येशाम वरिष्ठ इथे. आणखी महत्वाचं, या तिघांमध्ये अत्यंत महत्वाचं देवता कोणती की ज्याच्याशिवाय या बाकीच्यांची सगळ्याची हालचाल होत नाही. महत्वाचं कोण की जो असल्याशिवाय बाकीचं चालू शकत नाही. येशा म्हणजे ह्या देवतामध्ये वरिष्ठ हा का येते. आता वरिष्ठ कोण आहे
पुन्हा ह्या प्रश्नाचं म्हणजे एका ह्याच्यात त्यांनी 3 प्रश्नाचं पॅकिंग केलं. किती देवता, कोणत्या देवता कोणाला प्रकाश म्हणजे कोणती शक्ती प्रदान करतात, आणि तिसरी गोष्ट या शक्ती प्रदानामध्ये महाशक्तिवान कोणता, द बॉस ऑफ ऑल द देवता असं कोणतं. आता प्रश्न सांगून झाला, क्लिअर आहे, जिज्ञासा आहे म्हणून. आणि आपल्याला माहिती आहे की शरीर हे सगळं चाललं आहे, त्या शरीरामध्ये असलेल्या इंद्रियांना देवता असं म्हटलं आहे. त्याला म्हणतात अधिष्ठाती देवता, प्रिसाइडिंग डिटी बाहेर ब्रह्मांडामध्ये आहे. अगदी बिलकुल थोडा विचार करून पाहिलं तर लक्षात येईल की कानाने आपण शब्द ऐकतो, शब्द निर्माण करण्याचं काम आकाश तत्व करत असतं. आकाश तत्व जर नसतं तर आजची स्पेस कम्युनिकेशन झाली नसते. ती ईमेल असो की तुमचं ते फोन असो की काय असो. त्याच्यानंतर आपलं दुसरं जे आहे अनुभव, ते इंद्रियात जे देवता ती म्हणजे स्पर्शाची देवता, आपल्या त्वचेच्या द्वारा. त्याच्यामध्ये नुसतं हे असून नव्हे, त्याच्यामध्ये स्पर्शाची शक्ती असली पाहिजे. सूक्ष्म रूपाने घ्या तुम्ही, मग त्या देखील कार्यमेत होऊ शकतात. बाहेर ब्रह्मांडात वायू आहे म्हणून वारा जर नसता तर आपल्याला स्पर्श ज्ञान झालं नसतं. रूप आपण बघतो, अग्निदेवता, अग्नीचं प्रतीक आहे सूर्य. की डोळे आहे, बाहेर आपल्याला सगळे झाडं वगैरे बघतोय, पण समजा माध्यम जर बघण्यातच प्रकाश नसेल तर आपण डोळे चांगले असून देखील पाहणं करू शकत नाही रूपाचं वगैरे. म्हणून अग्नीचंच प्रतीक असलेले सूर्य ही त्याची देवता सांगितली आपल्याच्या. त्याच्यानंतर आपल्याला रसना, टेस्ट येते. पाणी ही त्याची देवता आहे, कारण पाणी जर नसतं ब्रह्मांडात किंवा जिभेवर देखील पाणी तुमचं समजा असं सुकून गेलं आठवून तर आपल्याला तुम्हाला चव येत नाही. तर ही जशी यथा पिंडे तथा ब्रह्मांडे त्याची. पण त्याचाही कोणीतरी कंट्रोलर असला पाहिजे, त्याला विचारायचं आहे. आणि चौथं गंधवती पृथ्वी. नाकाने आपण वास घेत असतो, कधी सुवास कधी सुगंध दुर्गंध, पण ते पृथ्वी तत्व आहे. आता त्यातच वेगवेगळ्या आपल्याचं सांगितलं तर त्याला असं व्हायक्युरियस नॉलेज आहे, पण त्याला पक्कच माहीत पाहिजे की किती देवता आहेत, त्या कोणत्या देवता कोणाला प्रकाशित करतात, आणि इतकं प्रकाशित करून मुख्य देवता कोणती की ज्याच्याशिवाय यांचं सगळं कार्य चालू शकत नाही. बस. आता ऋषी देखील एकदम त्याला उत्तर देत नाही. पहिल्यांदा एक थोडंसं जनरल सांगून एक गोष्टी रूपाने सांगतात, कारण हे तत्त्वज्ञान जर थोडंसं कथा रूपाने सांगितलं जरा सोपं जातं. तर ती सुद्धा कथा आपल्या ह्या शारीरिक पॉलिटिक्सपैकीच. तर ते आपण पुढे बघणार आहोत. आता हे मुख्य मुद्दे घेऊन पुढे जायचं. आता त्याच्यावर पिप्पलाद ऋषी जे गुरु आहे ते उत्तर देत आहे. तस्मै सोहोवाच आकाशो हवा एष देवः वायुः अग्निः आपः पृथिवी वांग मनः चक्षुः श्रोत्रं च ते प्रकाश्चाभिवदन्ति वयमेतद् बाणम् अवष्टभ्य विधारयामः. आता हे सगळं त्यांना शक्ती आली. खऱ्या अर्थाने परमात्म्यापासून सगळ्या देवतांना शक्ती आहे, ब्रह्मांडातली असो की पिंडाची असो. तर ऋषी महर्षी त्याला सांगत आहे की त्यांना कसा अभिमान झाला जे शक्ती देणारे. सहा म्हणजे ते पिप्पलाद ऋषी. तस्मै उवाच, ते त्याला म्हणाले. कोणाला? याच्यात वैदर्भीला. ते नाही तर उलट नका सांगू. तस्मै 6 वाचन काय समजायला मार्ग नाही, पण संदर्भानुसार अर्थ घेतला पाहिजे की गुरु त्या जे प्रसिद्ध गुरु पिप्पलाद ऋषी आहे, तस्मै मी त्या भार्गवाला म्हणाले. सुरुवात केली. आकाश हा वै. निश्चित असं प्रसिद्ध असे पहिलं तत्व आहे आकाश तत्व. शब्द सगळ्यापेक्षा सूक्ष्म आहे. पहा, माणसाचे रूप संपतात पण नाव माणसाचं राहत असतं. म्हणून तिथून सुरुवात करत आहे की अत्यंत प्रसिद्ध असं पहिलं तत्व आकाश वै देव. हा तो देव आहे. देवाचा अर्थ काय घ्यायचा? द्योतनाथ देवा इत्तीरथ, इल्युमिनेटिंग फॅक्टर, प्रकाशमान असले. जसं आपल्याला या कर्णाची देवता आकाश म्हणतो. वायू अग्नी आपहा पृथ्वी.
पंचमहाभूताचं निर्देशन करणं. वायू, वारा, याचं आपल्याला त्वचेने स्पर्शज्ञान होत असतं. अग्नी, त्याचं आपल्याला बघू शकतो किंवा वाचीची देवता अग्नी म्हटलं आहे. आप हा जल आणि पृथ्वी, हे आता ब्रह्मांडातल्या 5 पंचमहाभूताच्या देवताचं निर्देशन केलं. आणि शिवाय आता पिंडामध्ये असलेल्या पहा 2, एकाला म्हणतात मॅक्रोकॉझम म्हणजे बाहेरचं आणि मायक्रोकॉझम आपलं असलेले. तर त्याचे लिस्ट देत आहे की जे माणसाची पर्सनॅलिटी तयार होते. वाक, मनः, चक्षुः, श्रोत्रम, म्हणजे ज्याच्यावर आपण शब्द प्रकट करतो वाणी. स्थूल आहे, याला म्हणतात ते कर्मेंद्रियाचं प्रतीक आहे वाणी. त्याच्यानंतर ज्ञानेंद्रियाचं प्रतीक चक्षुः, श्रोत्रम. जरा व्यापकतेने घ्यायचा अर्थ, उपलक्षणीने का अर्थ घ्यायचा? कर्मेंद्रिय म्हणते एका वाक्यात. कर्मेंद्रियाचं प्रतीक म्हणजे वाणी. त्याच्यानंतर ज्ञानेंद्रियाचं प्रतीकाच्या 2 गोष्टी घेतल्या, चक्षुः आणि श्रोत्रम. बाकीचंही घ्यायचं त्याच्याबरोबर उपलक्षणे. नेत्र आणि श्रोत्र, रूप पाहण्यासाठी नेत्र, शब्द ऐकण्यासाठी श्रोत्र, आणि मना म्हणजे अंतःकरण संपूर्ण. तसं जर एकत्रित केलं तर बाहेर ते पंचमहाभूत झाले ते, आणि हे सगळे घटक पर्सनॅलिटी आपली. आणि शिवाय त्याच्यामध्ये असलेलं अंतःकरण. मग आपल्या त्याचे सूक्ष्म शरीर बनतं, त्यामध्ये 17वी जीवनकळा, 17 घटक आहे. त्याच्यात 5 प्राणी समाविष्ट केले. 5 आता ते सांगणार आहे, पण त्या प्राणाचा मुख्य प्राण तो सगळ्याचा आधी सांगितला घटक. पंचप्राण मनोबुद्धी दशेंद्रिय समन्वितम. 5 प्राण, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि मन आणि बुद्धी. कधी कधी 2 अधिक घेऊन 19 घटक घेतात. आणि अंतःकरणाचे आणखी 2 भाग कोणते? चित्त आणि अहंकार. मग 2 घेतले म्हणजे आपल्याच्यात. तर त्याने फक्त रिप्रेझेंटेटिव्ह घेतले. कोणते? कर्मेंद्रियाचं प्रतिनिधित्व करणारं वाचा, ज्ञानेंद्रियाचं प्रतिनिधित्व करणारे चक्षु आणि श्रोत्र, आणि अंतःकरणाचं प्रतीक असलेलं मन, विचार. या सगळं असलं म्हणजे आपल्याला सगळे व्यवहार होत असतात. आणि त्याच्यात प्राण तर अंतर्भूत आहे, कारण जिवंत असल्याशिवाय आपण काही काम करू शकतो. ते प्रकाश तर थोडंसं गोष्टी रूपाने सांगत आहे. हे सगळे आपल्या शक्तीला प्रकट करून, प्रत्येक आपल्या शरीर एकच असतं, पण शरीराच्या एका एका भागाकडे एक डिपार्टमेंट दिलं आहे. पाहण्याचं डिपार्टमेंट डोळ्याकडे, कानाकडे, ऐकण्याचं वगैरे. अंतःकरणाने विचारच केला पाहिजे. आणि तिकडं त्या लोकांनी ह्या शक्तीचं सप्लाय केलं पाहिजे. अशा सगळ्यांना हे सगळं जेव्हा कुठून मिळाली? मूळ शक्ती प्राणापासून, परमात्म्यापासून. पण ते आपल्या आपल्यामध्येच अभिमानपूर्वक बोलायला लागले की हे माझं आहे. तसं त्या केनोपनिषदात म्हटलं की अस्माकम एवायम विजय, हा असं करून वाटला अभिमान. आणि तसाला की लगेच त्या देवताला माहीत होतं काय ते प्रकाश त्या सगळ्यांना आपली शक्ती प्रदान करून ते काय म्हणतात? ते एतत् बाणम प्रकाश्य अभिवदन्ति. बाणम म्हणजे शरीर. त्या शरीरामध्ये आपलं आपलं कार्य करत असताना त्या त्या डिपार्टमेंटच्या एका एका अवयवाला आपला आपला अभिमान झाला. ब्रह्मांडात ते वाटलं की हे आम्ही सगळं करत आहोत. पण हे कशामुळे चाललंय? मुळं आपण पाहिलं ना, ते दोन्ही रई आणि प्राण, प्राणावर सगळं अवलंबून आहे. जसं चंद्रमा देवता ही सूर्यावर अवलंबून आहे, आणि मग बाकीचे सगळे प्लॅनेट्स वगैरे काम करतात. ते सगळं विसरून गेले, त्याला गेले विसरून खऱ्या देवा. आणि तुमचा अभिमान आला त्यांच्यात की मी डोळ्यांनी पाहतो म्हणून तर तुम्हाला कुठली गोष्ट करायची की आणि समजतं. कान म्हणायला लागला असं की मी ऐकतोय म्हणून तर तुम्हाला काही समजतात गोष्टी, काय घेतल्या पाहिजे काही, असं करून आपले थोडंसं त्याचं नाटक करून. वाचा म्हणते मी जर बोललोच नाही तर कसं काय कम्युनिकेशन होणार आहे, हे असं त्यानं थम्सअप व्हायला म्हणजे त्याच्यात प्रत्येक ठीक आहे. पण हे कशामुळे चाललं हे गेले विसरून. आणि शिवाय त्याचं म्हणतं की हे तुमचं सगळं चाललं आहे ब्रह्मांडातलं, त्या आकाश वायू तेही म्हणायला गेले. पण त्याच्यामागे अधिष्ठान कोणतं आहे? सगळ्याचा प्राणात्मा, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, अंतःकरण. पण विसरून गेले की कशामुळे सगळं चाललंय आपलं. त्यांच्या याच्यात थोडा अभिमान झाला आणि त्याने काय वक्तव्य केलं? वयम एतत् बाणम अवष्टभ्ये विधारयामः. वयम म्हणजे आम्ही सर्व,
एकच बाण म्हणजे हे शरीराला आधार देऊन, अवस्तभ्य आश्रय देऊन आम्ही विधारय, आम्ही ह्याला धारण करून ठेवलं आहे, आम्ही आहे म्हणून हे शरीराची खैरात आहे. पण ते कशामुळे आहे? गेले विसरून प्राणदेवा. बस काय आता मग ज्याचा आहे तो दाखवणार. या ठिकाणी मला गुरुदेवाचं उदाहरण आठवते की पुण्याला यज्ञ करायसाठी त्याला सांगितलं, हे बघा यज्ञ ऑर्गनाईज करता तर तुमचं ते जितका खर्च आहे ते जाऊन तुम्ही राहिलं तर बरोबर, नाही तर बरोबर नाही. तर ठीक आहे, बाजीक दिला. कारण काही मांडव घालायचं आहे, हे करायचं खर्च लागतो. तर त्याने एक टार्गेट दिलं असेल 1.5 लाखाचं काहीतरी, पण यांनी मेहनत करून 1.5 लाखाच्या वर 2.25 लाख मिळवले. आणि म्हणायला लागले की स्वामीजी तुम्ही तर एवढं दिलं, आम्ही तर 2.25 लाख जमवले. हां, आता ते हसले त्या ठिकाणी. म्हणजे एक शब्द या लोकांचं एखाद्या सहज बोलणे हितोपदेश असतो. वा, व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन. अरे सगळंच तो तयार झालं, तुमचा यज्ञसागर तयार आहे, नाही सगळं एव्हरीथिंग इज रेडी म्हणजे. आणि बजेट आपल्या अपेक्षेपेक्षाही एवढं आम्ही हे करू, सगळ्यांनी घरी जाऊन वगैरे वगैरे. देन व्हाय डोंट यू कंडक्ट द यज्ञ ऑल्सो म्हणाले. तुम्हीच कंडक्ट करा यज्ञ. झालं तेव्हा चूप राहिले. हा एक प्राणच जर नसेल तर का आपल्यातले सेल्स चालेल नाही आपण. आणि विशेषतः जेव्हा प्राणवायूवर केस येते ना ऑक्सिजनवर, ते आपल्याला त्याचं महत्त्व समजतं. त्याला विसरून गेले आणि सांगितलं की हे आम्ही ह्या शरीराला धारण करतो. त्यातल्या ते इंडिव्हिज्युअल फक्त एकमेकाची चर्चा करता करता वाचा म्हणेन मीच जर कोणाला बोललोच नाही तर लोक येतील कसे. कारण मला मी जर ऐकलंच नाही तर तुम्हाला समजेल कसं. असं ते त्याचं आपण करू चित्रण. डोळे म्हणजे मी बघितलंच नाही तर तुम्हाला काय समजणार आहे कशी गोष्ट चांगली आहे की वाईट आहे. की नुसतं ऐकून होते का मुलगी कोणती चांगली आहे, मुलगा कोणता चांगला आहे, आणि पाहावं लागतं ना हे सगळं असे विवाहाच्या गोष्टी. आणि असं करत असताना जे प्रकाश करणारी देवता आहे त्याच्याकडे लक्ष राहिलं नाही. आणि आता ते महाराज गोष्टी रूपाने सांगत येते ते बरोबर समज. आणि त्याचा शेवटचा प्रश्न का होता, कहा पुनर्येषा वरिष्ठ हा येते, त्याच्या सगळ्यापेक्षा बॉस ऑफ द बॉसेस तो कोण आहे. प्राण हळू आता पुढे येतो आणि तो म्हणून दाखवतो की ऐका पुढचेच. एवढं सगळं ऐकून घेतलं, एकमेकामध्ये सुरू आहे आणि प्रत्येकाला आपापला अभिमान झाला की आम्ही सगळे या शरीराला बाणम ह्या बाण म्हणजे शरीराला अवस्तभ्य ह्या शरीराला आधार देऊन त्याचा आश्रय देऊन त्याला हे धारण करतोय, त्याच्यामुळे चाललं आहे. आता ऐका त्याच्यावर थोडं गोष्टी करत आहेत तयार. तान वरिष्ठ प्राण उवाच मामोहम आपद्यथ अहमी वैतत पंचधा आत्मानं प्रविभज्य ऐतद् बाणम अवष्टभ्य विधारयामीति ते अस्त्रदधाना बभू. हे सगळं ऐकून घेतल्यानंतर प्राणराजा जरा पुढे आला. म्हणाले महाराज तुम्ही सगळ्यांना देता, पण राहिलं मी ज्याच्यामुळे सगळं झालं ते. तान वरिष्ठ प्राण, सगळ्यापेक्षा श्रेष्ठ प्राण. कारण प्राण जर नसेल आपले डोळे देखील बघू शकत नाही, कान ऐकू शकत नाही, कुठलेही कार्य होऊ शकत नाही शरीरात. वाच म्हणायला लागला की मोह मा आपद्यथ, मोहात पडू नका, अभिमानात पडू नका. हा कुठला अहंकार आणला असं म्हटलं. अहमेव एतत् आत्मानं पंचधा विभज्य. कारण प्राणाचे 5 प्रकार आहेत, प्राण, अपान, व्यान, आणि उदान आणि समान. म्हणून तर आपण जेव्हा नैवेद्य दाखवतो तेव्हा प्राणाय स्वाहा, अपान शेवटून ब्रह्मणी स्वाहा. तो प्राणाचा प्राण आहे, त्याचे त्याचे 5 आस्पेक्ट आहे. आणि एकाकडे एक एक डिपार्टमेंट दिलं आहे. एकाकडे परसेप्शनचं काम म्हणजे आपण इंद्रियाच्या द्वारा पाहतो तो प्राण. दुसरं उदान वायू, आपल्याच्यात असलेला नको असलेला भाग मलमूत्राच्या रूपाने विसर्जन करण्याचं काम उदान करतो. समम नाही तिथे समान हा सर्क्युलेशनचं काम करणारा, काही डायजेशनचं काम करणारा, असे एकच पण जसं एकच माणूस डेलिगेट करतो एका एकाला पॉवर, पण मुख्य तो.
तर म्हणाले मी ह्या 5 प्रकारचं तुम्ही मुद्दाम मोहात किंवा अहंकारात पडू नका. मा आपद्यथ म्हणजे त्यात तुम्ही पडू नका अहंकारात मोहामध्ये म्हणजे चुकीच्या गर्तीमध्ये. अहमेव एतत् आत्मानं मी स्वतः आपल्या स्वरूपाला 5 प्रकारचं विभाजन करून पंचदहा प्रविभज्य त्याचं भागामध्ये विभक्त करून असं एकच काम असतं पण 5 लोकांना डेलिगेट केलं असतं काम. एक मुख्य कोणतरी मॅनेजर किंवा डायरेक्टर तो प्रोप्रायटर तो एवढं काम कर तू हे काम कर आणि मग माझ्याकडे आणून दे. तेव्हा सिनेमाची फिल्म तयार होते. असं करून एतत् बाण या शरीराला अवष्टभ्य आश्रय देऊन विधारयामी म्हणजे त्यांनी आपलं थोडं असर्शन केलं की हे माझ्यामुळे चाललं हे विसरू नका तुम्ही. इति ते हे अश्रद्धाना बभू त्यांनी ऐकलं पण त्याच्यावर त्याची श्रद्धा बसली नाही का जोपर्यंत आपण त्याचा व्हेटो दाखवत नाही तोपर्यंत काय हे बघा माझ्या हात होतं. ते अश्रद्धाना म्हणजे त्यांचा विश्वास बसला नाही की कशावरून तुम्ही अरे आम्ही सगळं म्हणजे की बल्ब कितीही मोठा असेल आणि किती पॉवरफुल असेल पण त्याने विसरू नये की करंट शिवाय आपण करंट आहोत काय बेकार. तो 0 पॉवरचा बल्ब असो म्हणजे पिंडाचा असो की अनेक लाख वॅट पॉवरचा ब्रह्मांडाचा असो त्याच्या मागे. म्हणून त्या प्राण्याने त्या शरीराचीच गोष्ट चालली आहे की ते जेव्हा चाललं तर हळूच डोकावून सांगितलं की हे माझ्यामुळे तुमचं चाललं आहे हे विसरू नका. पण त्याच्यावर विश्वास कशावरून आणि उद्या आम्हीच नाही केलं तर तुमचं कसं इथपर्यंत आलं. आता त्याच्यावर आता क्रिया करून दाखवली कारण काहीतरी प्रत्यक्षात दाखवल्याशिवाय येत नाही तर पुढे जाता हळूहळू तो प्राण हळू उचलायला लागतो स्वतःला आणि प्राण जेव्हा निघून जातोय फॅकल्टीमधून तेव्हा हळू काय होतं तो तुम्हाला माहीत आहे. तेव्हा त्यांच्या लक्षाचं का व्हावं सांगितलं परवा दिवशी ब्रेडची गोष्ट. मुलाला तोपर्यंत ब्रेड मिळत होतं फ्रीजमधून तर म्हणते आई तुझी काही आवश्यकताच नाही. अरे गेले विसरून मदर देवा आईला आणि एक दिवस आईने आयडिया केली आणि तो पाहत होतो आज ब्रेडच नाही सापडत. तेव्हा लक्षात आलं की का ग असं तुला म्हणतो माझी काही गरज नाही ना घे आता. त्या दिवशी ब्रेड अँड बटर ठेवलंच नाही तेव्हा फ्रीज सारखं. आजच्या माणसाचंच झालं आहे सायन्सचा मग इतका पुढे गेला आहे की खूपच पण ज्याच्यामुळे सगळं सायन्स चालतं सगळे त्याच्याकडे त्या लक्षच नाही. तर जेव्हा त्याचा अभिमान पाहिला तेव्हा हळूच आता आपल्या क्रियेने दाखवत आहे कारण पहिल्यांदा बोलून चॅलेंज देत नाही तो करू लागेल ठीक आहे जाऊ दे नीच नाही तर काय करणार. आता आपण सो अभिमानात ऊर्ध्व उत्क्रमत एव तस्मिन् उत्क्रामती अथ इतरे सर्व एव उत्क्रामन्ते तस्मिंश्च प्रतिष्ठमाने सर्वम एव प्रतिष्ठन्ते तद्यथा मक्षिका मधुकर राजानाम उत्क्रामंतम सर्वा एवोत्क्रामन्ते तस्मिंश्च प्रतिष्ठमाने सर्वा एव प्रतिष्ठन्ते एवं वांग मनः चक्षुः श्रोत्रम ते प्रीताः प्राणम स्तुन्वन्ति. आता याच्यात त्याला गोष्ट रूपाने सांगत आहे. आता त्याने त्याच्यावर विश्वास नव्हता एवढं सांगितलं ऐका बरं माझं नाही तुम्ही करून सांगणार असं करून थोडासा अभिमान दाखवला तर मग आपलं त्यांनी आपली शक्ती दाखवली. प्राणाचं प्राधान्य या ठिकाणी दाखवलं की तान वरिष्ठ प्राण हा वाच्यपरा. आता हे झालं पण त्याचा विश्वास नाही आहे ते आणि त्याच्यात श्रद्धा नाही असं पाहून आता त्याला धडा शिकवण्याच्या दृष्टीने हळूहळू त्याचा तो श्वास प्राण तो हळूहळू निघून गेल्यासारखा अजून गेला नाही दाखवून निघून गेला तर तो विषय संपला असता. कधी कधी नाही एकदम शेवट अशी ICU मध्ये केस असताना ते माहीत नाही का काय होते असं. तर म्हणून 6 म्हणजे तो प्राण अभिमानात ऊर्ध्वम उत्क्रमते एव
म्हणजे ह्या अभिमान तो टिकेल आपला स्वतःचा स्वाभिमान असल्यामुळे त्यांनी या जणू काही शरीरातून बाहेर निघण्यासाठी दाखवायला सुरुवात केली. म्हणजे हळू ते फॅकल्टी काम करायला आपण नाही का जेव्हा प्राण निघायला लागतो तेव्हा आपलं ते पल्स कमी होत असतात, सगळं होत असतो, माहीत नाही आता 25%, 10% असं करू. मग बाकीच्या आपल्या डोळ्याची शक्ती काही पूर्ण होऊ शकत नाही, मेमरी आपली जात असते. आता तेच व्हायला लागलं त्याला आणि हळूहळू निघायला लागला. अजून निघाला नाही, दख्तर बसतातच यायला बस. तस्मिन उत्क्रामती त्याच्या बाहेर निघण्यावर ते पाहून जेव्हा जेव्हा हळूहळू जात असं पाहिलं. अथ इतरे सर्वे एव बाकीचे सगळे त्याच्याबरोबर सगळे जे फॅकल्टी आहेत ते सगळे उत्क्रामंती शरीराहून बाहेर निघायला लागले. एक मुख्य प्राण निघाला तर बाकीचे प्राणक्रिया सर्क्युलेशन आहे, डायजेशन आहे, ते हळूहळू मंद व्हायला लागली. मग ते सर्क्युलेशन कमी व्हायला लागलं ब्लडचं, आपल्या आजच्या शब्दात सांगायचं म्हणजे. आणि त्याचं सगळं फॅकल्टी पूर्वीपेक्षा जरा काय थांबवायला लागले. असं सगळे मग सगळ्यातलं प्राण म्हणजे त्राणच निघून गेला याच्यातला, अजून पूर्ण नाही निघाला. पाहणं कधी कधी एकदम गेलेली केस देखील येऊन जाते इथं हालत, हेमगर्भाची मात्रा मिळाली तर दाखवलं एवढं करून उत्क्रामते. आणि तो निघून तस्मेन प्रतिष्ठमाने तो निघून जायला लागला. तर हे सगळं फॅकल्टी डीम व्हायला लागल्या, ऐकणं बरोबर नाही, डोळ्यांनी पाहता येत नाही हळू, आणि ते थोडं मन होतं. तद यथा आता त्याला उदाहरण देऊन सांगत आहे. हे ऋषीचं फार पोएटिक काम आहे, फिलॉसॉफी ब्लेंडेड विथ पोएट्री. ते उदाहरण देऊन सांगत आहे आपल्या व्यवहारातलं की ज्याप्रमाणे मधुकर राजानं उत्क्रामंतम सर्वा एव मक्षिका उत्क्रामंते. मधुमक्षिका असतात, मध तयार करणाऱ्या त्या मधमाशा असतात ना, त्या मधमाशापैकी एक कोणतरी लीडर मधमाशी असते. ते निघून येईल की बाकी ते निघून जातात. आपण एक एखाद्या पार्टीमध्ये एखादी वॉकआउट केली की सगळेच जातात. तर हळू आता जसं म्हणाले, कारण त्याला असं पार्लमेंटचं उदाहरण होतं म्हणून सांगितलं की ज्याप्रमाणे एखादा मुख्य आता मधुमक्षिकेपैकी मुख्य जो राजासारखा आहे तो जेव्हा निघून जातो किंवा त्याच्यातली ती त्याला म्हणतात मधाची राणी आहे ती निघून जाते उत्क्रामंत निघाल्यानंतर, त्याच्याबरोबर सर्व हा एव बाकीचे सगळी त्याची जी प्रजा असते, कशापासून त्या प्रजा निर्माण होते सांगितलं. प्रजेचं उगमस्थान आहे प्राणतत्व. आता हळूहळू ते प्राणतत्वाचे 5 प्रकार आहेत, ते हळूहळू ते सिंक व्हायला लागले, निघून जायला. तर ज्याप्रमाणे मधुमक्षिकेचे मुख्य मधुमक्षिका निघून गेल्यानंतर बाकीचे निघून जायला लागतात. तस्मिन प्रतिष्ठमाने आणि ते हळू सेटल व्हायला लागले की परत यायला लागतं. आपण नाही का कधी कधी एकदमच वाढून जातो, BP हाय होऊन जातो, खूपच कमी होऊन जातो, कधी पाण्याचे ठोके एकदम बिलकुल होऊन जातात, परत यायला लागले. अरे वा, आय होप आहे समजा. तर परत सेटल झालं की लगेच परत ते फॅकल्टीने डोळे उघडून पाहतात. कधी पाहणं कधी कधी काही कोमामध्ये गेले म्हणजे 5,000 आता कोमामध्ये असलेला माणूस जिवंत आहे म्हणावा तो रिस्पॉन्स देत नाही, मेला आहे म्हणावं तर अजून सगळ्या कार्यक्रम चाललेले असतात. पण ते सुद्धा त्याच्यात प्राण आहे म्हणून, उद्या जर प्राण नसता तर कार्यक्रम वेगळं झाला असतं. तर हळूहळू ते निघून जात असताना तसे बाकीचे कसे निघून जातात, त्याची मुख्य मधुमक्षिका निघून गेल्यानंतर बाकीच्या माश्या निघून जातात मधमाशा. तशा हळूहळू व्हायला लागलं आणि जेव्हा त्याच्या अनुभवाला आलं, कारण नुसत्या तत्वज्ञानाच्या गोष्टी नाही, जेव्हा अनुभव येते तेव्हा माणसाला नाही म्हणता येत नाही. आणि तस्मिन प्रतिष्ठमाने सती म्हणजे ते परत सेटल झालं की ते सेटल व्हायला लागले नाही का. कधी कधी असं फ्लक्च्युएटिंग होत असते तब्येत आपली, खूपच असं एकदम खूपच. मग ते चार्ट बरोबर दाखवतो एकदम, आणि ते तो चार्ट पाहतो दाखवतो ते कसं आला प्राण की बरोबर झाला असं आहे. तेव्हा त्याला आता समजलं, आता पण ते श्रद्धा नव्हती, आता प्रत्यक्षात पाहिलं दाखवून. सर्व एव त्यात कोण आता ते एवम या अशा दशेला प्राप्त झालेल्या वाक चक्षु श्रोत्रम मन एंटायर पर्सनॅलिटी, स्थूल आणि सूक्ष्म, आपल्या वाचा कर्मेंद्रिय चक्षु श्रोत्रम सगळे ज्ञानेंद्रिय, बाकी सगळे घ्यायचे, डोळे नाक कान त्वचा जिव्हा
आणि मन म्हणजे अंतःकरण चतुष्ट, कारण हळूहळू मनाचे देखील विचार कमी होऊन जातात. ते त्यांनी पाहिलं की हे याच्यामुळे चाललंय, हा निघून गेला का बाकी गेला. प्रीता प्राणम स्तुन्वंती, ते त्यांच्या बाबतची श्रेष्ठता जाणून आपलं केव्हा प्रेम होतं, कसं आदर होतो तेव्हा कोणाची श्रेष्ठता लक्षात येते की बाबा इथे आपण नम्र झालं पाहिजे. कुठेतरी आपल्या अहंकाराला सोडल्याशिवाय जमू शकत नाही. त्यांनी पण हे ह्याच्यामुळे सगळं आहे, आणि म्हणून आपण त्याला शरण जाणं हाच एक उपाय म्हणून त्याने स्तुती करायला सुरुवात केली. त्या प्राणाची श्रेष्ठतेचा अनुभवाला प्रत्यक्षात, आणि ते स्तुन्वंती, ते प्राण प्रीता म्हणजे प्रेम किंवा आदर व्यक्त होऊन आता त्याचा विश्वास बसला की खरी गोष्ट आहे बाबा. फार मुख्यच गोष्ट, लीडरच नसेल तर बाकीचे काय करणार, राजा नसेल तर काय करणार प्रजा, असं होऊन गेलं. आता अशा तऱ्हेनं त्या प्राणच जो परब्रह्माचं स्वरूप होऊन आपल्या देहामध्ये आहे आणि बाकीच्या सगळ्या पर्सनॅलिटीला, सगळ्या व्यक्तित्वाला, स्थूल सूक्ष्माला आधार आहे. पण जेव्हा आम्हीच आधार आहे जेव्हा समजलं, तेव्हा त्यांनी प्रत्यक्षात करून दाखवलं, तेव्हा यांचे डोळे उघडले. आणि म्हणून आता महत्त्व जाणून, आता त्याचं महत्त्व जाणल्यानंतर आपण कुठेतरी व्यक्त केलं पाहिजे, नाही तर आपण उत्तम चुपचाप. आता सगळ्यात ते स्तुन्वंती, ते स्तवन करायला लागले सगळे एकत्र येऊन. आपण नाही का कोणी एखादी म्हणून बाबा असं नको, असं पाहिलं मी आमच्या त्यात आश्रमात. एक जण आला की मुलाला पाचते पाहता वडिलांमुळे सगळं झालं आणि त्याला डायरेक्ट केलं, रिटायर झाला. तर फक्त एका मुलाला त्याने अपॉइंटमेंट, एकाला ना पण मला न विचारतो तुम्ही केलं. अरे बाबा, आता त्यालाही काही स्वाभिमान आहे, निघून चालला. आश्रमात येऊन राहत होतो. म्हणजे काय झालं स्वामीजी, मला घरी जायचं नाही. त्याची अरे मी ठरवलं म्हणजे काही करणार याचं. अरे मग जिकडे तिकडे चर्चा सुरू झाली का का गेले बाबा घेऊन वगैरे असं. मग ते आले सगळे. खूपच म्हणजे आज ते भरपूर गोष्ट आहे आणि हे झालेली गोष्ट. तर तसं होतं की गेले विसरून खऱ्या देवा, ह्या देवता त्याच्यावर सेकंडरी अवलंबून आहे. पण तेवढं नसेल तर कसं होईल, असं म्हणून असं हे झालं. आता त्याचं महत्त्व दाखवायचं म्हणजे प्रगट करायचं, म्हणजे स्तुती हाच त्याचा भाग आहे, प्रार्थना. तर त्या कशी स्तवन करतात पहा. आता लक्षात आलं हे नुसतं पिंड नव्हे, इव्हन ब्रह्मांडाच्या सूर्य चंद्र देवता देखील त्या प्राणात. म्हणून मागचं सेक्शन विसरू नका. सुरुवात कशी झाली, प्रजापती तो कसा प्रगटला, रई आणि प्राण. त्याच्यापेक्षा रई हे प्राणावर अवलंबून आहे, म्हणजे पुरुषावर प्रकृती अवलंबून आहे. आणि मग बाकीचं सगळं नाटक सुरू झालं. कशापर्यंत, दिवस रात्रीपर्यंत आलं. त्या देखील अन्न आणि आत्ता म्हणजे विषय आणि खाणारा. जीवात्मा जास्त महत्त्वाचा आहे कशापेक्षा, विषयापेक्षा. तोच जर नसेल तर काय करणार. तर हा प्राणच जीव रूपाने असल्यामुळे हळूच जीवात सोडून जायला लागला. तेव्हा ते निर्जीव होणारे त्यांच्या लक्षात आलं. आता ते स्तवन करायला लागले. आता तेव्हा स्तवन त्याचा. आता पुढे पाहिजे, एशो अग्निस्तपती एष सूर्यः एष पर्जन्यः भगवान एष वायुः एष पृथिवी रैर्देवः सच्च असच्चामृतं च यत् सच्च असच्चामृतं च यत्. आता लगेच त्याला समजल्यानंतर त्यांनी प्रार्थना करायला सुरुवात केली की बस एषः अग्निः तपती. प्राण अग्निरूपाने तापत आहे, म्हणजे निर्णय देवतापैकी. दुसरं एषः सूर्य, म्हणजे त्याच्या शक्तीमुळं सूर्य देखील प्रकाशमान आहे. तुझ्या सत्तेने विदाशी बोलणे, सूर्याची चालणे तुझ्या सत्ते. ऐसा ब्रह्मांडात अधनी वर्म हे जाणून शरणाल. संतांनी असं तर सारे प्राणों का प्रेरक तू सरदार है, बिना तेरे ना किसको लगा पारे. की आत्ता मग समजते की काय टिपताय त्याचे. एषा हा सूर्य देखील, कारण आपण पहा आपण 15व्या अध्यायात ऐकलं, यदा दित्यगतम तेजः जगत भासे तेखिलम. आणि चंद्रामध्ये जे चंद्रप्रकाश देण्याची शक्ती आहे त्या प्राणात्म्याची आहे. तो जर नसेल अंतर्यामी तर सूर्यप्रकाश देऊ शकत नाही. म्हणून तसंच आता लक्षात आलं की हे नुसतं आपल्या डोळे नव्हे, डोळ्याची अधिष्ठाती ती सेवा तर ब्रह्मांडातली ते देखील त्याच्यामुळे प्रकाशमान होते. आणि आपण डोळे तर त्याच्यावर होऊन नाही.
तसं अग्नी ही वाचेची देवता आहे. असं सांगितलं वाणीची देवता कोणती? अग्नी. फायरी स्पीच असं म्हणतात. तर त्या अग्नीचं देखील अस्तित्व कशामुळे आहे? त्या प्राणात्म्यावर समजायला ते. म्हणून त्याला सांगतं की ईशा त्या प्राण हा प्राणच अग्निरूपाने तापतोय, सगळ्या ब्रह्मांडाला उष्णता देत आहे, हीट देत आहे, एनर्जी देत आहे. ईशा हा सूर्य सगळ्यावर उजेड देतो, प्रकाश देतो, तर ह्या प्राणशक्तीमुळे तो देत आहे. ईशा हा पर्जन्य की मेघ वर्षाव करतात आहे कशाचं? पाण्याचा. तर ह्याच्यामुळे सत्यमुळे ईशा हा मग इतकंच नव्हे तर त्या देवतांचा राजा कोण आहे? देवानाम राजा इंद्र. हा भगवान म्हणजे इंद्र देखील त्या पार्लमेंटमध्ये बसला आहे त्याच्यामुळे. म्हणून जेव्हा इलेक्शनचा साहेब येतो सगळ्यांना नमस्कार करायला लागतो, कारण सगळ्याच्या मताशिवाय ते येणार. आता चालले गचमत. म्हणजे शेवट समष्टीवरच अवलंबून राहते आपल्याला. आणि म्हणून रई म्हणजे संपूर्ण जे मॅटर आहे ते देखील त्याच्यावरच अवलंबून आहे. पृथ्वी कंदभिती पृथ्वी याचा केला धारण करते, त्याच्यामागे धारण शक्ती आहे की तिच्या 15व्यात देतील. पुष्णामी चौथीती सर्व सोमो भूत्वा रसात्मका. तो आधार आहे म्हणून. नाही तर पृथ्वी ढेकळासारखी विरून गेली होती. त्या प्राणाचा परमात्म्याचा आधार यत सत. यत म्हणजे जे व्यक्त आहे ते. अन्यच्च असत. पहा, रईचे 2 घटक सांगितले होते, मूर्तमच्या अमूर्तमच्या. व्यक्त आणि अव्यक्त, स्थूल रूप आणि सूक्ष्म रूप. जसं बाहेरचा ढाचा स्थूल आहे, आपल्या भावना आहे, विचार आहे, हे सगळं त्याच्यामुळे चालतं. असं आता त्यांनी रिकग्नाइज केलं, असं मान्य केलं. अमृतम. आणि ते अमृत म्हणजे देवता लोक देखील आहे, त्यांचं देखील सगळे व्यवहार त्याच्यामुळे चालत आहे. म्हणजे हे इथल्या योनी असो किंवा स्वर्गातले असो, सगळ्यांचे व्यवहार कार्यशीलता त्या प्राणात्म्यामुळे. तो जर नसेल तर काही उपयोगाचं नाही. मग वाणी आदी देवता त्याची स्तुती करू लागले की ह्या प्राण अग्निरूपाने धारण करून तो सूर्यरूपाने प्रकट होऊन त्या सगळ्याचा कंट्रोलर इंद्ररूपाने राहून हे सगळं हे चाललेलं आहे, हे पार्लमेंट बाहेरचं. आणि सगळा भूत समुदाय त्या ठिकाणी. आणि सत आणि असत जे आपल्याला दिसणार, जे कार्यरूपाने येते, जे कारणरूपाने. तू कार्य तू कारण, नारायण नारायण. बस बस. नाव तुझे अतिपावन. एवढं छान म्हटलंय. तू धरणी, तू ही गगन, तू ही आप तेज पवन, तू स्थितीलय रजनी दिन, तू कार्य तू. इतकं असं समजून घेतलं. हे समजलं त्याला. हे भक्तीची भाषा आहे, पण हे तिथून येते रेपमध्ये. आता ते कशाप्रमाणे त्याच्यावर अवलंबून आहे, पुढे उदाहरण देऊ नका. हे भाग दृष्टांताशिवाय आपल्या लक्षात येत नाही. आधी दृष्टांत कसला दिला की जशी मधुमक्षिका सुटून गेली बाकीचे जातात, तसं प्राणानेच आपलं जर सहकार्य सोडलं तर बाकीचे सगळे क्रिया ठप्प होऊन जातात. ते मग कर्मेंद्रियाचे असो, ज्ञानेंद्रियाचे असो किंवा अंतःकरणाचे असो. आता कसे हे याच्यावर अवलंबून आहे, कारण आता परत आणखी प्रचिती दाखवत आहे. ते आता ऋषी वर्णन करून एक दृष्टांत देऊन, जसं रथामध्ये एक हब असतं त्याच्यावर सगळे स्पोक्स असतात. अरे अरा इव रथना भो प्राणे सर्व प्रतिष्ठितम रुचः यजुंषी सामानी यज्ञः क्षत्रम ब्रह्मच. आता सगळं सांगत आहे की कसं अवलंबून आहे त्या नारायणावर, त्या परमात्म्यावर जो प्राणरूप आहे. की रथनाभो अरा इव. रथ असतो, चॅरिट असतो, त्याच्यामध्ये एक नाभी म्हणजे हब सारखं असतं काय ते. आपल्या अलीकडचं उदाहरण घ्यायचं म्हणजे सायकल आहे आणि त्याचे स्पोक्स असतात, पण मध्ये हब जर नसेल तर स्पोक राहू शकत नाही. ते सेंट्रल पॉईंट आहे, त्याच्यावर बाकीच्या सगळ्या मुवमेंट होतात. तर रथाच्या नाभीला लागलेले अरा आपल्याच्या सांगतो जे स्पोक्स आहे, जे आरे असतात त्याच्यावर जसे अवलंबून असतात, ते जर नसेल तर सगळे कोलमडून पडणार. तसे ह्या मुख्य प्राणावर सगळ्या फॅकल्टीज, सगळ्या शक्ती अवलंबून आहे. ऋचा. इतकंच नव्हे तर वेदामध्ये जे ऋग्वेदातले म्हणता येतात तर ऋचा, यजुर्वेदातले म्हणता येतात तर यजुर्वेदाचे मंत्र यजुंशी.
सामवेदातले म्हणजे सामवेद म्हणतात, सामवेदातले मंत्र चांगले गाऊन म्हणतात ते देखील, आणि त्याच्यापासून होणारी यज्ञादी क्रिया, आपण यज्ञ आगादी म्हणजे हे सगळं यज्ञागादी क्रिया करण्याची क्षमता देखील त्या चैतन्याचा आधार आहे. म्हणून ते जर नसेल तर काही उपयोगाचं नाही. ते सगळे त्याच्यावर अवलंबून आहे हे लक्षात. आणि ब्रह्म क्षत्रंच म्हणजे ब्राह्मण असो की क्षत्रिय असो, कोणाच्या प्रकृती सत्वगुणाचं प्राधान्य आहे, जरा विचारशक्ती सूक्ष्म आहे, ज्ञान आहे, ब्राह्मण. काही देशाचं रक्षण करतात बंदुका घेऊन वगैरे वगैरे, त्याचंही काम ते करतात आपल्या. ते म्हणजे ते डायनेमिक क्लास आहे, सक्रिय भाग दिसतो असा संरक्षण करण्याचा. ते देखील सर्वम प्राणे प्रतिष्ठितम कथम, कशाप्रमाणे, अरा इव रथनाभो, रथनाभो तसा रथामध्ये असलेल्या त्या नाभीमध्ये त्या असलेल्या ॲक्सलवर सगळं अवलंबून असतं, तसं आहे. तो पिवटल पॉईंट आहे. He is a motionless center around which all movements in the microcosm and macrocosm are taking place. पिंड आणि ब्रह्मांडातल्या सगळ्या मुव्हमेंटसाठी तो परमात्मा केंद्रस्थान आहे की जो स्वतः अविचल आहे, त्याच्यावर सगळ्या क्रिया होत असतात. पण आपण शरीर बदलत आहे, मनाच्या भावना बदलत आहे, बुद्धीचे विचार बदलत आहे. पिंडाच्या बाबतीत तसंच ब्रह्मांडाच्या बाबतीत, पण त्याच्यामागे जे ओंकार तत्व परमात्मा तत्व आहे ते सगळ्याचा आधार आहे. एवढं समजलं की माणसाचा पूर्ण ॲटिट्यूड बदलून जातो जीवनाकडे पाहायचं. तिथे त्याला व्यक्तीच्या ऐवजी समज दिसायला लागते. पण यज्ञादी शुभकर्म देखील आहे. किती आपण शुभकर्म केलं तर त्याचा देखील अधिष्ठात्व आहे. ब्राह्मण क्षत्रिय आदी जे वर्ग आहेत ते गुणकर्म विभागाच्या झाले आहे, गुणानुसार याच्यानुसार, पण त्यांचं देखील असतं त्या चैतन्याच्या अधिष्ठानामुळे. का दोन भाग, एक होती चैतन्य शक्ती आणि दुसरी होती जडशक्ती. त्या चैतन्य शक्तीवर अवलंबून आहे. आणि म्हणून आता ते सगळे स्तुती करायला लागले आणि थांबत नाही. आता आणखी त्या प्राणाचं महत्त्व सांगून परत स्तुती करतात. आपण एक जरा साधं काम जरी करायचं, नारायणराव गोविंदराव जरी बघावं असं करतो, तो साधं उद्या सुट्टी घ्यायची असेल तर ऑफिसमध्ये जरा छान काम करतो 2-4 दिवस आणि हळूच चालतं आपली. आता त्याच्या लक्षात आलं आपली चूक, हे आपण किती काम केलं तर त्याच्याशिवाय जमत नाही. आता मग परत प्रजापतिश्चरसि गर्भे त्वमेव प्रतिजायसे तुभ्यं प्राण प्रजास्पिमां बलिं हरन्ति यः प्राणेः प्रतिष्ठसि प्रजापतीश्चरसी गर्भे. आता त्याला डायरेक्ट म्हणतं की तू प्रजापती रूपानेच तू देखील आहे. म्हणजे हे प्राणा त्वम एव प्रजापती अशी, तू प्रजापती रूपाने तूच आहे. तिथून क्रिएशन झाली, निर्मिती. पण मागचा तो रेलेव्हंट प्रश्न होता की कुठून ह्या सगळ्या प्रजा निर्माण होतात, त्याच्या मागे मूळ अधिष्ठान आहे प्राण तत्व. त्वम गर्भेच्या रसी, तूच गर्भाशयात जे लहान मुलाला जर जन्माला येत असतो त्याचं संगोपन करतो, पुढे तू जन्माला येत असतो, ते कशामुळे तू देखील गर्भाशयात असलेल्या मुलापासून तुझं अस्तित्व आहे. त्वमेव प्रजापती म्हणजे यू आर द सोर्स ऑफ क्रिएशन, क्रिएटर आणि इवन द क्रिएचर. कसं कुठं होतं आपल्या गर्भाशयात निर्माण होणं लहानसं मूल, त्याची कशाचा आधार आहे, त्या प्राणाचा. गर्भेच रसी उजरत प्रतिजायसे, आणि माता पिता रूपाने तो देखील जन्म देणारा होत असतो. तो म्हणजे निश्चयच. इमाहा प्रजा तुभ्यम बलिम हरंती. हे सगळे ते प्रजा म्हणजे ते निर्माण झाल्यानंतर प्रजा ज्याच्यापासून निर्मित झाले त्याच्याकडे लक्ष देऊन तुला ते सगळं बली म्हणजे सगळी आपली भेट प्रदान करतात, सगळं न्योछावर करतात, सगळं समर्पण करतात. म्हणून आपल्या त्यात आहुती देत असताना कसं म्हणतो, अग्नी इदम न मम, अग्नी हे माझं नव्हे, हे तुझं तुला देतो. आपण थोडं इतकी भावना असली पाहिजे की काही नाही आपलं, इव्हन दान देखील देतो तर त्याचा त्याला देतो. अशा भावनेने तुझ्याकडे पाहतात आणि हे तू माता पिता रूपाने जन्म देणार आहेस, त्या गर्भाशयात संगोपन करणार तू आहे. म्हणून आपल्या याच्यात संतांनी म्हणजे बळा दूध कोणी केलेचे उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्ही. मूल जन्माला येतं पण त्याच्यासाठी जन्मासाठी तर वाढण्यासाठी दूध कोणी उत्पन्न दिलं आईच्या स्तनामध्ये, कसं विसरू त्याला.
आणि तू इमहा प्रजा, या संपूर्ण प्रजा तुभ्यम हरंती, तुलाच अधिष्ठान समजून तुला समर्पण जातात, ऑफरिंग देतात सगळ्या प्रकारचे. आपण एक म्हणून असं करतो. उद्या जेवण जरी करायचं नैवेद्य का होतो, आपण निवेदन करतो की देवा हे तुझ्या परवानगीने घेतोय. ते छोटंसं आपण काहीतरी करतो, आठवण ठेवतो की बाबा या ब्रह्मांड त्या पिंडासाठी घेतोय. विचारून घेतलं तर चोरी होत नाही, नाही विचारून केलं तर स्तेन एवसहा, तो चोर होतो. आपली संस्कृती आहे. आणि जेव्हा आपण करतो तर मग स्वाहा करतो. प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, आणि म्हणतो ब्रह्मणे स्वाहा. हा ब्रह्म म्हणजे हे शुद्ध प्राण आहे. त्याच्यामुळे हे बाकीचे त्याला म्हणतात प्राणस्य प्राण. त्याच्यावर सगळे प्राण अवलंबून आहे, अंतःकरण अवलंबून आहे, इंद्रियाच्या क्रिया सुरू आहे, ज्ञानविद्येचा. आणि म्हणून सर्वे बली महावयंती, तुम्हाला सगळं ते प्रधान समर्पण करतात असा तो प्राण आहे. अजूनही आता त्याचे डोळे उघडले तर पुढे आता स्तुती सुरूच आहे. तो थांबतच नाही, ऐकत आहे. त्याला का कृष्णाला तिकडे अशी सवय ऐकत आहे, नाचो नंदलाला असं करून. आता पुढे आणखी देवानामसी वन्यतमः पितॄणां प्रथमा स्वधा ऋषीणां चरितं सत्यम अथर्वांगिरसामसी. परत म्हणतात देवानां, निर्णय देवता आहे. याला म्हणतात अधिष्ठाती देवता ब्रह्मांडातल्या तशाच पिंडाच्या. वन्यतमः असी, त्यात उत्तम असा अग्निरूपाने तू आहेस. म्हणून पहा ना आपल्या याच्यात रिच्युअल करताना अग्निदेवतेला आहुती देतात. अशी पितृणाम की पितरामध्ये प्रथमा स्वधा अशी, नंबर 1 तुझा आहे. जे ज्ञान आहे आपले पिंडदान करत असतो, जे ग्रहण करतात त्या पितरांचा मुख्य देखील तूच आहे, त्या रूपाने देखील तूच आहे. अथर्व अंगिरसाम, अथर्व अंगिरस आधी इवन ऋषी ना, हे निर्णय ऋषी होऊन गेले, त्यांच्यामध्ये देखील शक्ती कोणाची आहे? तुझी आहे. त्यांनी हे जे काही सत्याचं आचरण केलं हे सगळं ते देखील तुझ्या अधिष्ठानामुळे आहे. म्हणजे सगळ्यामध्ये तुझं अस्तित्व आहे. तुझ्याशिवाय आता इथपर्यंत आला होता, पुढचा भाग आपण उद्याच्या घेऊ. ते जर तुम्ही भजन म्हटलं तर त्या सगळा भाव उतरवते तुला. त्याने म्हटलं पहिल्या जड वस्तूच्या मागे आहे, पण सारे प्राणों का तू ही प्रेरक, तू सरदार है, बिना तेरे ने किसको लगा पा रहे. तसा मेरा छोटा सा देखो हे संसार, त्याच्या हा भगवंताचा एवढा संसार आहे, पण कशामुळे चालत आहे त्या पण इथे आपण थांबूया आता. ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वागुंसस्तनूभिः, व्यसेम देवहितं यदायुः. स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति न पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो